नमस्कार मित्रांनो, मी दीपक कामाजे. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आता आपण या व्हिडिओ घेऊन येतो MPSC कंबाईंड 2022. म्हणजे कंबाईंडला जो आपला 2022ला MPSCनं पेपर घेतला कंबाईंडचा, त्यातला मॅथ आणि रिजनिंगचे कोणकोणते क्वेश्चन आले ते, कोणत्या टॉपिकवर आले ते तुम्हाला सर्व सांगणार आहे आणि कसे सोडवायला पाहिजे होते ते तुम्हाला सांगणार आहे. कारण की आता या 2022ला फक्त 15 प्रश्न होते आणि 2023 पासून त्यांना 20 प्रश्न टाकायला लागले. आता 87 प्रश्नाचं एक्सप्लेन बघू. हिच्यात नाही का आपल्याला एक वर्तुळ दिले, त्या वर्तुळामध्ये ए दिले, Q दिले, R दिले, गाड्या दिले आणि त्यांचे शेकडा प्रमाण दिले. म्हणजे विविध रेल गाड्यामधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळ खंडात दर्शवले आहे. म्हणजे त्या रेलगाड्यामधले लोकांचे ते आपल्याला शेकडा दिले. म्हणजे ए रेलगाडीमध्ये 13%, Q रेलगाडीमध्ये 19% आणि एकूण प्रवासी संख्या दिली आपल्याला किती रे 8,500 आहे. तर गाडी S, M, L यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या काढणे. म्हणजे आपल्याला एकूण प्रवासी दिले एक गोष्ट, नंतर या 3 गाड्या आहे आणि त्या गाड्याची टक्केवारी दिली आपल्याला तिघीच्या. सरासरी काढायची बरोबर, संख्या मधली फक्त सरासरी काढायची आपल्याला. चला आपण काढू दे कशी येईल. आता इथं आपल्याला यस गाडीचं काय दिले आपल्याला 24 म्हणून 24. नंतर आपल्याला दिले एम गाडीचं आहे 20. नंतर एल गाडीचं आहे 15%. अशी जर याची बेरीज केली तर येते 59. आता हे झाली यांची एकूण बेरीज. आपल्याला सरासरी सांगितले याला जर 3 न भागलं तर ते 19.66. म्हणजे आपल्याला त्यांना सांगितलं की सरासरी प्रवासी संख्या काढली आणि एकूण प्रवासी काय आपल्याला हे टक्केवारीमध्ये आलं. आपलं एवढे % आपल्याला सरासरी काढायची आणि आपल्याला एकूण प्रवासी संख्या दिले 8,500. हे 8,500 हे 100% आपल्याला किती काढणे 19.66% काढणे. 19.66% काढणे. यांचा जर तिरकस गुणाकार केला तर आपले 100% येतील. आता 85,000 गुणिला 19.66 100. जर यांचा तिरकस गुणाकार करून जर हे तुम्ही या प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपलं उत्तर येतं 1672. हे पॉईंटमध्ये उत्तर येतं आपलं 1671 काहीतरी असं समथिंग पॉईंट येतं, ते त्याचं उत्तर आहे. चला आपण दुसरा क्वेश्चन बघू. या 88वा प्रश्न मित्र आपल्याला याच्यावर दिले, बुद्धिमत्तेवर प्रश्न. याच्यात आपल्याला 3 झाडाचे नाव दिले, 5 झाडाचे नाव दिले, ते कोणत्या पद्धतीने बसलेले ते बघणे आपल्याला. आता आपण प्रश्न बघू. आंब्याचे झाड पेरू लिंबाच्या झाडामध्ये आहे. म्हणजे आंबा आहे, पेरू आणि लिंबू. हे लिंबू इकडे बसू शकतं आणि पेरू इकडे बसू शकतं, सांगता येणार नाही. म्हणजे आंब्याचे झाड आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये दिले, आंब्याचं झाड लिंबूमध्ये आणि पेरूमध्ये बसले. पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे. म्हणजे लिंबाच्या झाडाजवळ पपईचं झाड आहे इथं आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. म्हणजे त्यांना काय सांगितले, पपईचं झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. म्हणजे बरोबर आहे आपलं. इथं आहे नाही ते, इथं इकडेच आहे. पपईच्या उजवीकडे, आता हे पपईच्या उजवीकडे इकडं साईड नारळाचे झाड आहे, नारळाचं झाड आहे, पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही. म्हणजे पेरूच्या याच्या डावीकडे कोणते नाही. म्हणजे बाजू याची डावी बाजू धरा, हे उजवी बाजू धरा, म्हणून पपईच्या झाडाकडे पपईचं उजवीकडचं नारळाचं झाड बरोबर आहे. म्हणजे जे आपण यांची बैठक व्यवस्था लावली ती बरोबर आहे आपली. आता याच्यावर आपण हे उदाहरण सोडू तर खालीलपैकी कोणती उदाहरणं बरोबर आहे. लिंबाचे झाड पपई व आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबाचं झाड कुठे इथं आहे. पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे आपलं.
पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडामध्ये आहे. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आपलं दुसरं बद्दल. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. बरोबर, हे पण आहे बरोबर. म्हणजे आपले तिघी उत्तर बरोबर आहे आपले. म्हणजे पर्याय क्रमांक 4 1 2 3 4 बरोबर आहे आपलं. चला आता नेक्स्ट उदाहरण बघू. हे उदाहरण एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहे. एकूण किती आपल्याकडे खेळाडू 80 हे ध्यान द्यायचे, कारण की लय जणाला हा प्रश्न चुकतो आपला. 36 खेळाडू कबड्डी खेळतात. 36 खेळतात फक्त देल नाही इजात. 36 खेळतात. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. इजात फक्त देल नाही, म्हणून ध्यान ठेवा. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट खेळत असतील, दोन्ही खेळ खेळत असतील, तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. हिच्यात आपल्याला दिले आता हे झालं कबड्डी, हे झालं क्रिकेट. दोन्ही खेळ खेळणारे किती जण आहे? 12 जण. आणि त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. आता इथं 36 खेळतात, हे धरून 36 यायला पाहिजे. म्हणजे यातून 12 आपण वजा करू. हे 12 वजा केलं 24 येतं. म्हणजे 24 जण कबड्डी खेळतात, त्यातले 12 पण त्यात धरले तर असे 36 जण कबड्डी खेळतात. तसं 48 जण क्रिकेट खेळतात. फक्त जर 48 असतं फक्त 48 झाले असते. पण तो काय म्हणतो 48 क्रिकेट खेळतात. म्हणजे 48 आणि ते 12 धरले म्हणजे असे 36 लोक क्रिकेट खेळतात. या 48 कट होतील, हे 36 बी कट होतील. म्हणजे अशी संख्या येईल त्यांची. जर यांची बेरीज केली आपण, आता यांची बेरीज करू आपण, किती येते तर 24 आणि 12 36 आणि 36 झाले 72. म्हणजे ज्या 80 लोकांमधून 72 लोक हे सर्व खेळतात. म्हणजे त्यातले फक्त कबड्डी खेळणारे 24 आहे, दोघी खेळ खेळणारे 12 आहे आणि फक्त 36 आहे जे क्रिकेट खेळतात. असे 72 जण झाले. 80 मधून 72 गेले 8. म्हणजे 8 व्यक्ती असे ते कबड्डी बी खेळत नाही आणि क्रिकेट बी खेळत नाही. पण आपल्याला त्यांना काय विचारले टक्केवारीकडे सांगेल. आता इथं 8 तर दिले नाही उत्तर, इथं टक्केवारी दिले. म्हणजे 80 लोक आपले 100% आहे, तर 8 बरोबर किती टक्के असा तिरकस जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येऊन जातं. तिरकस गुणाकार करून उत्तर येऊन जातं आपलं 80. 8 गेला 8 गेला, 1 0 गेला 1 0 गेला, म्हणजे उरले किती 10. आपले 10% लोक आहे की ते क्रिकेट आणि कबड्डी दोन्ही खेळ खेळत नाही. चला आपण नेक्स्ट उदाहरण बघू. आता नेक्स्ट उदाहरण कशावर? हे 90वा प्रश्न आयोगानंच बाद करला आहे, कारण की तो चुकला असेल. आता आपण नंतर बघू, शेवट सर्वे झाल्यावर, हे प्रश्न झाल्यावर. चला आता 91 काढू. या प्रश्नामध्ये जर इंग्रजी अक्षर ए ते एम मधील अक्षरे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवत असतील, म्हणजे जसं आपण एबीसीडी लिहितो त्याचप्रमाणे 1 ते 13 लिहायचे दर्शवत असतील, आणि नंतर एन 0 दर्शवत असेल, म्हणजे एनले 0 घ्यायचा. व ओ पासून झेड मधील अक्षरे -1 पासून तर 12 पर्यंत असे असतील, तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची बेरीज किती असेल? म्हणजे आपल्याला पहिले एबीसीडी मांडायचं आहे आणि त्यांचे क्रमांक मांडायचे. ते कशा प्रकारचे आता मी सांगतो तुम्हाला, इथं मांडून देतो मी तुम्हाला. ए बी सी. आता आपण इथं एबीसीडी लिहिली. इथं काय सांगेल त्यांना आपल्याला ए ते एम पर्यंत, म्हणजे ए पासून तर एम पर्यंत आपल्याला 1 ते 13 टाकायचे. आता आपण ते टाकून घेऊ. 1 ते एम पर्यंत आपण 13 अंक टाकले. आता एनले काय म्हणतो तो, इथं 0 लिहावं आहे. एन साठी 0 वापरावं आणि ओ पासून तर झेड पर्यंत -1 -2 असं लिहायचं आहे आपल्याला. -1 -2. आता आपण हे लिहिलं. आता त्यानं काय सांगितलं सक्सेस नाव. हे सक्सेस नाव काय दर्शवेल? आता सक्सेस नाव इथं लिहून घ्यावं. आता एस साठी काय वापरेल त्यानं -5 म्हणून -5. यू साठी काय वापरेल -7. सी साठी काय वापरेल +3. +3 का म्हणतोय आपण? कारण की मायनस येते प्लस असतील ना. +3 आणि यांची बेरीज करायची आपल्याला, हे ध्यान ठेवा. ई साठी काय -5
प्लस प्लस एससाठी काय सांगितले -5 आता हे +5 -5 चालले यांची बेरीज झाली 6. हे 6 आणि 7 मधून गेले तर -1 उरली. हे -5 आणि -1 हे मायनस झाले 11. म्हणून आपलं उत्तर आहे -11. समजलं का हे उदाहरण बरोबर? नाही समजलं असेल डबल पुन्हा बघा. बुद्धिमत्तेवर होता हा प्रश्न, एकदम सोपा होता, काही ताण नाही एवढा. चला आता आपण नेक्स्ट 92 नंबरचा प्रश्न बघू. आता या 92 नंबरचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला शाळा दिले आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यात ABCD या 4 तुकड्या आहेत. म्हणजे 4 तुकड्यामध्ये काही विद्यार्थी आहे ते आपल्याला दिले खाली कसे कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. खालील दिल्या तक्त्यात 6माही आणि वार्षिक परीक्षा निकाल दर्शवला आहे. आपल्याला 6माहीचा वार्षिक परीक्षा निकाल दिले. आता याच्यात दिले आपल्याला याच्यात विद्यार्थी दिले, याच्यात तुकड्या दिले ABCD. आता दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होईल. अनुत्तीर्ण म्हणजे नापास होईल. याच्यात दोन्ही परीक्षेमध्ये नापास होईल, नापास व्हायची संख्या आहे. 6माही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, म्हणजे वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे लोक आहे 14, 13, 18. 6माही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण, म्हणजे फक्त वार्षिकमध्ये पास व्हायले आणि फक्त 6माहीमध्ये पास व्हायले. हे फक्त 6माहीमध्ये, हे फक्त वार्षिकमध्ये पास व्हायले आणि दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, हे दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण आहे. तर त्यानं काय केलं आपल्याला, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे, म्हणजे हिच्यातले सर्वात जास्त कोण पास व्हायला बघ. तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं यांची एकूण बेरीज करायची आपल्याला. एकूण विद्यार्थी बेरीज प्रमाण काढायचं आहे आपल्याला. आता A तुकडीमध्ये A तुकडी, B तुकडी, C तुकडी, D तुकडी. A तुकडीमध्ये पास होणार किती 14, B तुकडीमध्ये 13, हिच्यात 18 आणि हिच्यात पण 18. यांची एकूण जर बेरीज केली, आपण आता बेरीज करून घ्यायची. 4 आणि 4 8, 4 12, 4 16, 16शी 6, 16 ने 8 24. आजच्याला 2 आणि 2 4 5, 5 आणि 6 110. यांची जर बेरीज केली आपण झाले 20. आजच्याला 2 5 6 5 11 110. 110 मधून हे 14 लोक पास झाले. तसंच यांची जर बेरीज केली आपण 5 आणि 5 10 आणि 10 20. आजच्याला 2 आणि 2 4 6, 6 5 11, हे पण 110. 110 मधून हे 13 लोक आहे. तसेच यांची बी बेरीज करून घेऊ. 5 6 6 12 हे 0. आजच्याला 2 5 हे 90. हे 90 मधून 18 लोक आहे. तसं यांचं बी बेरीज करून घेऊ. 7 5 15 20. आजच्याला 2 आणि 2 4 5 12, हे 120 मधून 18 लोक आहे. जर यांचं आपण सोडवलं, यांची टक्केवारी प्रमाण जर काढलं, आता आपल्याला एकूण विद्यार्थी आले, या तुकड्यामधले एकूण विद्यार्थी. आता हिच्यातलं तर सर्वात जास्त कोणचे विद्यार्थी असू शकतात प्रमाण यांचं असू शकतं. हे गेलं, हे कट झालं, बी कट झाला. आता 90 जर आपण 100 मानले तर 18 हे मान्य पडते आपल्याला. जर यांचं प्रमाण जर मांडलं तर याचं प्रमाण जास्त निघतं. जर आपण सोडवलं, डी नंबरचा पर्याय जर सोडवला तर 120 जर आपण 100 मानले आणि 18 म्हणजे किती टक्के, तर यांचं जर तिरकस गुणाकार केला तर आपलं उत्तर हे डी क्रमांकाचं येतं. हे आपल्याला सोडवू नये म्हणून तुम्ही सोडा, कारण त्याला टाइम जाईल जास्त आपला. चला नंबर आपण 93 नंबरचा प्रश्न घेऊ. 93 नंबरच्या प्रश्नावर ह्या बुद्धिमत्तेवर आपल्याला हिच्यात काय दिलं आपल्याला, इथलं संख्या काढायची. जर यांची बेरीज केली,
12 आणि 18ची बेरीज येते 30. 30 गुणिले 2 झाले 60. 60 वजा 5 बरोबर 55 असं येतं याचं, म्हणून हे बरोबर 55. तसंच 22 आणि 20 किती झाले 42. 42 गुणिले 2 केले 4 4 8 84. 84 वजा 5 79. तसंच हे 12 आणि 13 25. 25 गुणिले 2 50. 50 वजा 5 45. तसंच याचं सोडायचं आपल्याला. 8 5 58 गुणिले 2 8 2 16 चला 1 5 2 10 1 11. 116 मायनस 5 बरोबर 111. म्हणून आपलं उत्तर 111. 93चं 2. हे बुद्धिमत्तेवर होतं. तसंच आता हे पण एबीसीडी काढणी आपल्याला याची. एबीसीडी काढून सर यांची बेरीज करली तर 9 येतं. आणि याचं पण तसंच आहे. हे सोपं आहे. हे बुद्धिमत्तेवर हे तुम्ही सोडा. आता हे खालील उदाहरण बघू आपण 95 नंबरचं. याच्यात दिले आपल्याला आगगाडी आणि एक व्यक्ती दिले. खांबाची संख्या मोजत आहे. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजत आहे. 2 खांबामधील अंतर. आता हे 2 खांब आहेत यांच्यातले अंतर काय दिले आपल्याला त्यांना 50 मीटर. मीटरमध्ये दिले ध्यान ठेवा. आणि त्या आगगाडीचा वेग आहे ताशी 40. म्हणजे एका तासाला ते 40 किलोमीटर चालते. 40 किमी हे ध्यान ठेवा. 40 किमी एका तास आले. तर खांब हे किती आहे 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. आपल्याला दिले किती तास लागतील मग एवढे खांब मोजले. तो खांब मोजत आहे. आता इथं खांब मोजतोय तो. या दुसरा खांब, या तिसरा खांब, या चौथा खांब, असे 50 मीटर प्रत्येक खांबामध्ये 50 मीटर अंतर आहे. त्यानं खांब दिले आपल्याला 5601 दिले. आता जर आपल्याला हे किती खांब दिले 5 खांब दिले. या 5 खांबामध्ये अंतर किती आहे 50 50 50 50. 4 दारच गणले आपण हे 5 खांबामधून. तसंच हे जर एवढे खांब जर आपण उभे केले रस्त्यानं तर एक खांब आपल्याला धरता येणार नाही. कारण की या 2 खांबामधलं अंतर 50 मीटर आहे. 3 खांबामधलं अंतर 50 म्हणजे याचं 2 या 50 गुणिले 2 केलं तर 100 येतं आपलं या 3 खांबामधलं अंतर. आपण या एक खांब धरत नाही. तसंच हे जर खांब आपण एका मेरीनं जर लावले तर आपले फक्त खांब किती धरले आहेत एवढे धरले आहेत 5600 एवढे खांब धरले आहेत. आता या 5600 आपण जर 50 न गुणले तर आपल्याला एकूण मीटर अंतर येईल. आता आपण त्याचा गुणाकार करून घेऊ. 5 7 30 आजच्याला 3 5 5 25 आणि 3 28 आणि हे 2 शून्य आणि 1 शून्य 3 शून्य देऊन जोडी. आता हे झालं मीटरमध्ये आले 28 2,80,000 मीटर. आता याला आपण किलोमीटरमध्ये करू. किलोमीटरमध्ये 1000 न भागून घेऊ. 1 2 3 1 2 3 हे 280 किलोमीटर आलं. आता आपलं 280 किलोमीटर. आता एका तास किती म्हणतो तो 40 किलोमीटर म्हणून भागला 40. शून्य गेला 4 1 4 4 7 28 म्हणजे 7 तास लागतील त्याला एवढे काम मोजाले. आपलं उत्तर आहे 7व्या क्रमांक पहिलं 95चं. एकदम सोपं होतं मित्र. जर समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा आणि पुन्हा उदाहरण पहा. चला आता 96 नंबरचा क्वेश्चन घेऊ. जिथं आपल्याला 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढणी. आता सरासरी काढणी आपल्याला 97. आता तुम्हाला माहिती 1 ते 97 मधील संख्या किती असू शकता. आपल्याला 1 ते 97 जर संख्या जर मोजल्या तर 97 नंबर आलाय. 1 ते 97 मध्ये 97 संख्या आहे 97 संख्या आहे की नाही. तसं जर आपल्याला कधी 1 ते 5 मध्ये काढायला सांगली असते सरासरी आपण 1 2 3 4 5. आता यांची सरासरी काय येईल रे 3 येईल. कशी. आता जर यांची बेरीज केली आपण यांची जर बेरीज केली 5 5 10 आणि 15 आणि सरासरी म्हणजे किती भागला या 5 संख्येनं भागला असतं आला किती 3. तर 1 2 3 4 97 पर्यंत आहे. म्हणजे यांची सरासरी काय इंद्रियाशी अशी मधली संख्या येईल आपल्याला. मग मधली संख्या काढण्यासाठी आपल्याला या 97 संख्याले 2 न भागणं पडेल. जर 2 न भागलं तर 4 उरला 1 16 8 उरला 1 म्हणजे इथं काय होतंय 48 याची निम्म्यता आहे 97च्या आणि एक संख्या उरते
म्हणजे ते एक संख्या आहे 49 होईल. म्हणजे इकडे जर आपण जर मांडणी केली 1 2 3 4 असं केलं तर इथे 49 येते आणि 49 51 इकडे म्हणजे इकडे पण 48 संख्या आहे, इकडे पण 48 संख्या आहे आणि हे 49वी मधली संख्या आहे. म्हणजे यांची सरासरी हे 49 येईल. एकदम सोपं आहे. तुम्हाला मी हिच्यावरून सांगलं 1 ते 5 मधून तेच उदाहरण इथं अप्लाय करणार आहे तुम्हाला. म्हणजे एवढी बेरीज वजाबाकी करापेक्षा एकदम सोपी पद्धत आहे. अशी पद्धत मिळणं हे 49 आपलं उत्तर आहे. आता इथं आपल्याला दिले रेल्वेवर उदाहरण आहे. ट्रेन रेल्वे इथं काय दिलं आपल्याला 250 मीटर लांबीची रेलगाडी आहे, ताशी 45 किमी वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. आता या प्लॅटफॉर्म आहे याचा अंतर किती आहे 250 आहे. आता ही रेलगाडी चालली. आता ही रेलगाडी चालली तर रेलगाडीची जी उंची आहे म्हणजे जी लांबी आहे हे 250 आहे. म्हणजे जे अंतर कापीन ते हे पण कापीन प्लॅटफॉर्मचं आणि तिचं स्वतःचं अंतर कापीन, असं एकूण 500 मीटर अंतर कापते ते. तर आपल्याला काय दिली हे मीटरची लांबी दिली आपल्याला रेलगाडीची लांबी प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता हे 500 मीटर अंतर ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला दिले ताशी 45 किलोमीटर चालते रे. ताशी 45 किलोमीटर चालते. हे 45 किलोमीटर मीटरमध्ये करून घ्या वाटलंच, कारण की आपल्याला हे इथं काय दिले मीटरमध्ये दिले म्हणून 0 0 0 3 शून्य दिले. हे 45 किलोमीटर आहे त्याला 1000 गुणलं तर 45,000 येतात, कारण की हे मीटरमध्ये गेले. याला किती लागताय रे आपल्याला 1 तास लागताय. 1 तास म्हणजे किती सेकंद आहे 3600. म्हणजे हे 45,000 किलोमीटरला 3600 सेकंद लागतात. तर या 500 मीटरले किती लागतील. आपण 5/18चा उपयोग केला नाही, 18/5चा उपयोग केला नाही, डायरेक्ट असं बोललो आपण 3600 डायरेक्ट 500. म्हणजे हे 45,000 मीटरले 3600 सेकंद लागतात. म्हणजे 1 घंटा लागतो बा. 45ले 1 घंटा तर 500 मीटरले किती. आता यांचा तिरकाच गुणाकार करून घ्यावं. यांचा तिरकाच गुणाकार करायचा 500 गुणेला 3600 भागेला 45,000. आता हे 3 शून्य गेले, हे 2 आणि 1 3 गेला. आता अजून इथं आले 10, इथं आले 9 9 चौक 36, 10 2 40. म्हणजे इथं आपल्याला उत्तर येईल 40 सेकंद. म्हणजे आपल्याला हे 500 मीटर अंतर कापायला 40 सेकंद लागतील. हे असं आहे. आणि तुम्ही हे पण घेऊ शकले असते 45 गुणेला 5/18 किंवा 18/5 घेऊ शकता. आता तुम्हाला समजलं पाहिजे की वर 5 घ्या का वर 18 घ्या किंवा वर 18 घ्या का वर 5 घ्या. आता आपल्याला मोठी संख्या आहे, मोठ्याकडून लहानकडे जाणार म्हणून लहानावर घेतला आपण. आणि इथं 500 बरोबर 45 भागेला 5/18, 9 2 18, 9 5 45, 5 5 25, 25/2. 500 गुणिला 2/25, 25 1 25, 25 2 50, 40. हे असं उत्तर द्यायचं 40. पण हे सोपी पद्धत आहे तुम्हाला, म्हणजे 5/18 काही ध्यान ठेवायची गरज नाही. चला मित्रांनो दुसरा प्रश्न बघू बघा. इथं दिलं आपल्याला हे सरळ व्याजावर आहे. म्हणजे एक मित्र आहे त्यानं रवी हे सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकतो. हे जर इथपर्यंत जर बघितलं आपण रवीची किंमत काय आहे 100 धरू आपण. ही 100ची वस्तू आहे, तो सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकतोय. म्हणजे तो 106 रुपयामध्ये विकून दिले. सुधीरले तो 6% नफ्याने विकतोय. म्हणजे याचा जर 6% नफा काढला, हे झाले 10%, हे झाले 1%. 1% आला गुणिला दिलं 6%, गुणलं तर 6 येतं, म्हणजे 106 होईल ते. आता दुसरं सुधीर ती वस्तू 5% तोट्याने विकतोय. आता याचे 5% काढायचे. हे झाला 1%, 0.06 झाला 1% गुणिला 5, 5 7 30, आजच्याला 3, 303, 5 1 5, 5.3. आता 106 मधून 5.3 काढा
7,0,0,1 म्हणजे हे एवढी किंमत त्याची. आता सुधीरने ते वस्तू 5% तोट्याने विकली. तोटा काढला आपण याच्यातून 106 मधून 5%. जर गोपालची खरेदी किंमत रुपये, म्हणजे गोपाल कोण आहे रे? यांना गोपाल कुठून आणला आता? किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत किती? हा, गोपाल बरोबर. जर गोपालची किंमत किती म्हणतोय तो? गोपाल म्हणजे हे सुधीरनं सुधीर ती वस्तू 5% गोपालने विकतोय. गोपालने एवढ्यात विकली ना, म्हणजे तुम्हाला समजतंय का? रवीनं 100 रुपयात घेतली, दिले 106 रुपयात विकली. कोणाला विकली? सुधीरनं ते गोपालले 100 रुपये .7 विकली. ह्या अशा 3 किमती दिल्या आपल्याला, 100, 106, 107. तर तो काय म्हणतोय? गोपालची खरेदी किंमत आहे. गोपाल याची खरेदी किंमत काय आहे? हे 1000.7 ची किंमत काय आहे? 2014, म्हणजे 2000 रुपये 14 रुपये हे याची किंमत झाली. तर तो काय म्हणतो? रवीची खरेदी किंमत काय? आता रवीनं 100 रुपयात केली होती, म्हणजे किती? असं तिरकस करणं पडेल आपल्याला. 107 रुपये गोपालची किंमत आहे, म्हणजे 2014 रुपयामध्ये त्याने विकत गेले. तर 100 रुपये म्हणजे किती किंमत आहे? तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिला 2014 भागीला 0.07. आता इथं पॉईंट 1 शून्यवर देऊन द्यायचा. या पॉईंट झाला जाईल. आता 1007 दोन्ही हे 2 आणि 1000 गुणिला 1000 बरोबर 2000. म्हणजे ह्या रवीची जे काय म्हणतो तो, रवीची खरेदी किंमत किती आहे? 2000 रुपये. कुठे 2000? उत्तर 1 नंबर पर्याय. असं आहे ते. चला आता नंतरचं उदाहरण बघू. 99 मध्ये आपल्याला 2 रेलगाडी गेले. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासी वेग सरासरी काढा. याचं सूत्र आहे मित्रांनो. तिच्यात कसं आहे? 2 गुणिला x गुणिला y छेद x अधिक y. हे सूत्र पाठ करून ठेवा आणि ध्यानात ठेवा. एखादी सूत्र पाठ केलं तर चालतं, बाकी हे सूत्र नाही करायचे. गुणिला आपल्याला काय सांगितले? 4, x बरोबर 4 आणि y बरोबर 5. म्हणजे ही कडा सरासरी वेग 4 मानायचा, ही कडा 6 मानायचा. x किती दिले आपल्याला? 4, y किती दिले? 6. यांची झाली बेरीज, यांचा गुणाकार करून घ्यायचा. 6 चौक 24, 24 तून 48 भागीला यांची बेरीज 10 येते. आता 10 यांचा भागाकार केला तर इथं डायरेक्ट पॉईंट द्यायचा. 4.8. या भागाकार शिकून घ्या, बेसिक मध्ये सांगेल मी तुम्हाला. तर इथं 4.8 उत्तर येतं आपलं. म्हणजे यांचा दोघीचा वेग सरासरी वेग येतो 4.8. आता 10 नंबरचा प्रश्न आहे. 100 नंबरचा प्रश्न आहे. काळकाम व वेगवर आहे. ए व बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए एकटा तेच काम किती? ए व बी ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. आता ए प्लस बी ए 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. बी एकटा तेच काम, इथं बी घ्यायचा, एकटा तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करता. तर एकटा ए तेच काम किती दिवसात करेल? आता एचं काढणं आहे आपल्याला, किती दिवसात काम करेन तो. आता मी तुम्हाला लसावी मसावी शिकवले, याचा लसावी काढून घ्या. 20 चा 15 लसावी काय रे? 60. म्हणजे एकूण काम धरायचं आपण 60. आता या दोघीले जर 15 न गुणलं येले 60ले तर 4 येतं, अडी 3 येतं. यांच्यात फरक कितीचा आहे रे भाऊ? एकाचा फरक आहे. म्हणजे या 3 काम करतो, या 1 काम करतो. असं बेरीज यांची यात तुम्हाला समजतंय का? आपण लसावी काढला. लसावी जर तुम्हाला येत नसेल तर लसावीच्या चॅप्टर मी घेतले, त्याच्यात पाहून घ्या लसावी कसा काढता. आपण यांचा दोघीचा लसावी काढला म्हणजे 15 न पण याला 60ले भाग जातोय, 20ले पण भाग जातोय. जर आपण या 60ले भाग दिला तर इथं 3 येतात. 20ले भाग दिला इथं 15 भाग दिला 60ले तर 4 येतात. म्हणजे दोघीचं काम, हे दोघी जर काम करलं एका दिवसात तर 4 काम करता. आणि या एकटा बी जर काम करतो, या 3 काम करतो. म्हणजे हिच्यात या 4 मध्ये याचे 3 काम आहे. म्हणजे याच्या 3 वजा करण्यामध्ये 1 काम येईन आपल्याला याचं. हे फक्त एकच काम करतो, या 3 काम करतो. असे हे 4 काम करतात एका दिवसात.
तर हे 15 काम संपत्तीन हे 60 काम एकूण 60 काम आहे. तसंच आता एकच काम करतोय म्हणजे याला भागेला आपल्याला एक करणं पडेल 60ले, म्हणजे आपल्याला 60 दिवस लागतील येले काम करण्यासाठी. हे समजलं का तुम्हाला? हेच नाही समजलं असेल तर मी डायरेक्ट प्रकरण चालू करणार आहे याच्यावर, एक काळ काम योग तेव्हा बघून घ्या तुम्ही व्हिडिओ. चला मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत लवकर पोहोचा, कारण की एकदम एक्सप्लेन असं सोपं कोणी करू शकत नाही एवढं. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.